आज मी तुमच्यापुढे प्रस्तुत करत आहे माझी एक कविता, जी मी निर्भयासाठी लिहिली होती. ह्या कवितेमध्ये मी स्त्री सुंदरतेची व्याख्या सांगणार आहे. तर माझ्या मते स्त्री सुंदरतेची व्याख्या काय आहे हे मी सांगते. स्त्री असावी अशी, स्त्री असावी तशी, लंबे लाट केस, सुमधुर ध्वनी व लयबद्धतेत गुंतलेलं शरीर. हे झालं इतरांसाठी, पण तिला हवी तारबद्धता, उंचवधनी व स्वतःचे नक्षीकाम केलेले नाव. कदाचित असेल ही अशी स्त्री इतरांसाठी अपूर्ण, पण असते अशी स्त्री स्वतःमध्ये पूर्ण. इतरांसाठी स्त्री म्हणजे अश्रूंचा डोंगर, अज्ञानाचा गोळा, हवीच असते सोबत तिला पुरुषाची रस्त्याने चालताना. समज हा पिढ्यांचा हे लोक बाळगतात, समज हा पिढ्यांचा हे लोक बाळगतात आणि हात पाय दोन्ही तिचे गुंढळतात. मग होतो कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात चिरहरण तिचे. बातमीचा बाजार होतो इथे, अश्रूंच्या धारा तिच्या वाहत जातात आणि बाजार करणारे त्यात हातपाय धुत राहतात. मग जातो हा मुद्दा न्यायालयात, खणून खणून निव्वळ कोरल्या जातात जखमा. संसदेतही होते कायदा बदलण्याची शिल्लेगिरी, पण शेवटी संसदही अडकते त्याच कायद्याच्या चौकटीत. मिळाला जरी तिला न्याय निर्भयासारखा, तरी आजच्या द्रौपदीला परवडणार नाही हो एवढ्या वर्षाचा वनवास. ती तीळ तीळ मरते. तिच्यावर घडलेल्या प्रसंगामुळे नाही, ह्या समाजात राहू. हा समाज तिच्या कपड्यांवर कथन करणारा, उशिरा घराबाहेर जाते म्हणून तानिक असणारा. म्हणता येत नाही हो पूर्ण समाज हा विकृत झाला. एकट्या बोट दाखवण्याला सोडून उरलेले सर्व अहोरात्र उभे होते त्या निर्भयासाठी, तिच्या न्यायासाठी. बस पुरे आता, बस झाला हा चक्रव्यूह. आता तरी बदला स्त्री सुंदरतेची व्याख्या. तुम्हाला जर माझी स्त्री सुंदरतेची व्याख्या जर पटत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.